टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करतोय जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे विद्यमान संस्थापक अध्यक्ष, शिवसेना पक्षाचे महाराष्ट्र राज्याचे उपनेते आणि ओबीसी मंगला गौर 2025 का भव्य आयोजन ठाणे के काशीनाथ घनेकर में किया गया। इस कार्यक्रम में महिलाओं ने हजारों की संख्या में उपस्थिति देकर उत्तम प्रतिसाद दिया। कार्यक्रम में कोकण विभाग मर्यादित ठाणे, पालघर, रायगढ़, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इस जिले के लिए इस भव्य कार्यक्रम का आयोजन किया गया। इस मंगला गौर प्रतियोगिता में महिलाओं ने बढ़ चढ़कर सहभाग लिया। प्रत्येक स्पर्धा में औरतों ने अपनी मंगला गौर प्रस्तुति देकर वाहवाही बटोरी। इसमें प्रथम विजेता को 51,000 रुपए, द्वितीय विजेता को 25,000 रुपए, इसके साथ ही तृतीय विजेता को 10,000 रुपए और सिर्फ सहभागी होने वाले लोगों के लिए 2,000 रुपए उपहार के रूप में रखे गए। कार्यक्रम में उल्लेखनीय कार्य करने वाली महिलाओं का सम्मान किया गया। कुर्ला ते वैडकुला इस चित्रपट के संपूर्ण टीम के लोगों का इस कार्यक्रम में उपस्थिति रही। इनका सत्कार जिजाऊ के संस्थापक नीलेश सांबरे द्वारा किया गया। खूप अभिनंदन। जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आणि शिवसेना यांच्या संयुक्त उपक्रमाने आजचा मंगला गौरीचा कार्यक्रम कोकण विभागातील आमच्या भगिनींसाठी खुलं व्यासपीठ निर्माण करून दिलं आहे। महिलांच्या कलागुणांना वाव देणे, त्याचबरोबर ज्या कर्तबगार महिला आहेत त्यांचा आमच्या भगिनींचा सत्कार करण्याचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि खूप अभिमान वाटतो मला कार्यकर्त्यांचा की त्यांनी चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे आणि समाजातील तळागाळातील आमच्या गोरगरीब भगिनींचाही सत्कार आणि त्यांनाही व्यासपीठ याच्यासाठी मंगलागौरीसाठी व्यासपीठ निर्माण करून देण्यात आलं। प्रमुख उद्देश घरातली ताई जी रोज काम करत असते, सकाळी उठल्यापासून डोळे उघडल्यापासून रात्री आपण सगळे घरातले झोपेपर्यंत तिलाही कधीतरी आनंदाचा दिवस आला पाहिजे, तिच्या कर्तृत्वाचा कुठेतरी सन्मान झाला पाहिजे, त्या दृष्टीने आजचा कार्यक्रमाचा उद्देश हाच आहे। जिजाऊची वाटचाल, आता मी शिवसेनेचा उपनेता आहे, त्या दृष्टीने जे काम गेले 15 वर्ष जिजाऊ मार्फत केलं जातं, शिक्षण, आरोग्य, महिला सक्षमीकरण, त्याला शिवसेनेची जोड आल्याने ते काम आणखी मोठ्या प्रमाणात तळागाळात वाढण्यास मदत होते। आज कोकणच्या 5 जिल्ह्यामध्ये शिक्षणाबाबत म्हणायचं झालं तर प्रत्येक गोरगरिबाच्या मुलांच्या हातामध्ये जिजाऊची वही जाते। प्रत्येक गोरगरिबाला उपचारासाठी 3 जिजाऊचे हॉस्पिटल आहेत। ठाण्यामध्ये आहे, शहापूर येथे, पालघरमध्ये, विक्रमगड येथे आणि रत्नागिरीमध्ये या रुग्णालयातून येणाऱ्या म्हणजे जे गोरगरीब रुग्ण आहे त्याला मेडिकल कॅम्प मार्फत त्याला आजार त्याचं निदान लागून त्याला बरं करण्याचं काम जिजाऊ मार्फत केलं जाते। त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा अभ्यासिका असतील, पोलीस भरती केंद्र असतील, यातनं हजारो विद्यार्थी कसे प्रशासनामध्ये लागतील तशा प्रकारचं जिजाऊचं स्वप्न आहे। जिजाऊ आणि शिवसेना संयुक्त उपक्रम सुरू आहे की ज्याप्रमाणे UPSCच्या रिझल्टमध्ये काल परवा आपण बघितलं की 1750 पैकी 1150 विद्यार्थी, 1250 विद्यार्थी जवळजवळ बिहार या एका राज्याचे आले, ते उद्या भविष्यामध्ये महाराष्ट्राचे कसे विद्यार्थी UPSC मध्ये चमकतील त्याचा पाया रचण्याचं काम सुरू आहे। नक्कीच कोकण म्हटलं तर शिवसेना आहेच, त्याचबरोबर गेल्या 17 वर्षाचं आमचं जिजाऊचं कामकाज आहे, त्याच्या दोन्ही मिळून मला वाटतं सर्वात जास्त जागा आणि प्रत्येक ठिकाणी जिथे युती होईल तिथे युतीच्या मार्फत, कुठे युती नाही झाली तरी सुद्धा शिवसेनेची सत्ता येईल एवढं नक्कीच सांगतो।